नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. तुला एकच झालं एका वेळेस बाकीच्या बाऱ्याला 9 होत्या रंग बदलून एकच झालं तर पोर पालथे पडायला लागलं का टेटसला पोर उताना पडायला लागलं का टेटसला पोर थबान वाचवायला लागलं का टेटस पोर तुला हांताने टेटसला ठेवा पोरे पैदा करणं काही फरक नाही गाडी घेणं काय फरक नाही बंगला बांधणं काही फरक नाही महागडे घेऊन पाठवून तर भजन करणं हा फरक आहे. संसद बंद आहे संसद मी काय माणसं मी गावात निवडून आलो तू काय झाला लाख लागले तेव्हा सदस्य झाला तुला लोकांनी निवडून नाही नेलं तुझा गेम केला गावात केला तुला वाटतं माझं लोक मानतात ही सगळी जनता भ्रमात जगती महाराज याचं एकच उत्तर आहे ज्ञान नाही. काय नाही काय नाही बस फिट बसलं ज्ञान नाही हा सगळा तमाशा कोणी गेला बस मायानाच्या भाषेचा आपण सगळे कुठलाही कोण म्हणतो नाही कोणाचा काही संबंध नाही डोका लावायचं काही काम नाही कोण सांगा आपल्या पोरेचा आपला अजिबात संबंध नाही काय संबंध त्याचा भांग वेगळा त्याचं राहणं वेगळं त्याचं राहणं वेगळं त्याचं हसणं वेगळं त्याचं बोलणं वेगळं त्याचं संचिती वेगळं क्रियामान वेगळं प्रारब्ध वेगळं येणं वेगळं जाणं वेगळं धर्म वेगळं नशीब वेगळं प्रारब्ध वेगळं कलर वेगळा भांग वेगळा आवड वेगळी केस वेगळे स्टाईल वेगळी कपड्याचं माप वेगळं त्याचा आपला काय संबंध फक्त आपण कुठलोय म्हातारी त्या म्हातारीचं नाव बस फिट बसलं केलं आता लागला करंट आता ह्या मापात राहिलं का करंट काय आणि म्हातारी जर गेली नाही तर आपल्याला ज्ञान येऊ शकत बस फिट बसलं म्हातारी मारली का आपल्याला ज्ञान येणार आणि आता आपल्या राज्य कीर्तनात म्हातारीच मारायची म्हणजे ज्ञान येईल म्हातारी आपण लगेच मारू कारण त्या म्हातारीचं नाव आहे माया. आता घोटाळा असा झाला म्हातारी आपण लगेच मारली असती इथं जाता मार म्हणत तिला आवाज मिळतात पण घोटाळा असा झाला म्हातारी राहती पुढे येत नाही आता ध्यान द्या म्हातारी राहती पुढे हे माहित नाही पण म्हातारी आहे म्हातारी आहे म्हातारी आहे पण म्हातारी राहती कुठे हे माहित नाही. हा प्रश्न आपण 7व्या अध्यायात ज्ञानोबरायाला विचारू. ज्ञानोबराया माया नावाची म्हातारी कुठे राहते ज्ञानोबरायाने तिचा सरळ पत्ता सांगितला 7व्या अध्यायात पाहे पहा शरीराची गावा शरीर वृत्ती गावा माया नावाची म्हातारी राहते सापडलं ठिकाण. आता हे शरीर आहे गाव आहे आणि या गावात माया नावाची म्हातारी राहते आणि हिच्यात माया राहते आणि ती गाव दाखवते. अशी बाई जर नातवाला घेऊन कीर्तनाला आली ना ती बाबाकडे लक्षच देत नाही. नातू हसला का ती हसती याला काही बाजूला ती पाहिजे ती उडी हल्ल्या का उडी हल्ली तिला का ते बाबा दिला तिला काय घेणं नाही तिच्या डोक्यात फक्त नातू हसला काय 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 आपल्या बाजूला लहानपणी डुकराचं पिलं सुद्धा देखणच राहतो. आता लागला करा आता म्हातारीचं नाव सापडलं शेळी नावाचं हे शेळी नावाचं का त्या गावात माया नावाची म्हातारी आहे. आता त्या म्हातारीला मारायचं की आपल्याला ज्ञान येणार आणि ज्ञान आलं का आपण देव होणार. आता म्हातारी लगेच मारू आपण त्या म्हातारीला नाही नवरा दान द्या माया नावाच्या म्हातारीला नवरा नाही पण तिला पोर आहे 16 आता कालकरी बिलकरी लोकच खावा म्हातारीला नाही नवरा पण पोर आहे 16. त्या 16 पोरांमध्ये म्हातारीला आहे 10 पोरं आणि 6 पुरी. आता ऐका एक एक पोर एक एकच ऐकायचे आता 16च्या 16 ऐकायच्या बारीक म्हातारीचा पहिला पोर आहे काम आणि या शरीरात पहिला घातक पदार्थ आहे काम. उत्तर रावण मेला काम इम्रान लागला काम शंकराला लागला काम वाणीचा प्राण गेला काम विश्वामित्राचं तप संपलं काम शंकराला लागला काम विष्णूला लागला काम ब्रह्मदेवाला लागला काम आणि तुमचं माझं वाटूला झालं काम पुन्हा सोडायचा नाही तो शब्द काम. उत्तर आजही 6 पानं पेपर इथं घ्या 3 पानं बलत्कार आहे आडवले उडवले गाठवले मोकसले लुटले हाणले पळवले फुसलावून पळवले फुसलावून हे बेपत्ता आणि तुम्ही पूर्ण अभ्यास करा 4 वर्षात
पुरी चांगल्या पोरांनो कधी प्रेम करीत नाही. पुरींचा अभ्यास करत नाही. पुरी डॉक्टर इंजिनियर हरिवास डॉक्टर इंजिनियर सीए PI अशा पोरांना पुरी प्रेम करीत नाही. पुरी ह्या 4 वर्षात पुरी ह्या 4 वर्षात नुसत्या भंगार पोरांना प्रेम करतात. बंगरी थोडा नाला घासला मिशा काढल्या गंजन इंग्रजी वाक्य बोलला का पोर त्याला मिळालं. आणि पोर काम काय करतोय ही वरच्या मोकरी चुरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे मोटरसायकल चुरीत आहे. मी त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटू आले. हसण्यावारी गोष्टी नेऊन आता हेल्मेटच घेतलं हे थोडं थांबत आहे पण खरं आहे. मी म्हणजे वाळ्या पुले सध्या आजच्या दुनियेचे घोडे एकटाच खातो असा माणूस नाही राहिला का त्याने मला कोणाला माझं आयुष्य घोडे खाण्यातच गेलं. पण मी फक्त एकच गुन्हा करतो का खरं बोलतो. त्याचं फळ भोगितो पण खरं बोलतो. आणि ही कीर्तन काळाची राग येतो पाहिलं म्हणलं तुम्हाला पण हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. या 4 वर्षात जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरीने रडावा. बाप गरिबी आली तर रडला नाही, जमीन गेली तर रडला नाही रडला. पण पोरी पळून गेल्यावर बाप रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडून द्या. माझी मुलगी सापडून माझा प्राण येतो. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं मी तुमची मुलगी सापडून देईन. मुलगी सापडून आणि बापासमोर उभी केली. तो बाप पोलीस स्टेशनला गेला. त्या बापाच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोलिसाच्या पायावर पडलं. आणि बाप म्हणला मी माझी इस्टेट विकेल पण मुलगी दुःखी करणार नाही. मुलीनं पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे. जन्मदाता बाप मुलीला दुश्मन आहे. पाठीला का भाऊ मुलीला दुश्मन आहे. ज्या बापाला आयुष्यामध्ये बनेल म्हणाला तो पलटी करून घातलाय. ज्याला बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप दुश्मन आहे. जिने 3 रंगाचं लुगडं दिसून मुलगी मोठी केली आणि 13 रुपये किलोने कापूस शिजून त्याने मुलाला सुखी केला. ती मुलगी न बाप आई दुःखी केली. रडली आई. आणि याला एकच पठ्ठ्या जबाबदार आहे काम. कोण काम. रडली आणि 4 महिन्याचा तुम्ही अभ्यास करा 4-6 महिन्याचा. पुरी बाहेरच्या राज्यात प्रेम करतात. इथून पक्षी खेळतात. इथून बोलायचं नाही कोणी. आम्ही बोलतो तर आमचा गेम, आम्ही बोलतो तर आमची बातमी, आम्ही बोलतो तर आमची गेम, आम्ही बोलतो तर आमची पट्टी, आम्ही बोलतो तर आमच्या गुन्हा. पण चित्र खरं आहे का खोटं आहे मला माहिती. मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे. बंगल्यातून पुरी पडून गेल्या. बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि बंगल्या पुरून रोजानं जात्यात. बंगल्यात राहत होती चांगली झटमारी होती. बंगल्यातून पळून गेली आणि भिकार पोरासंग 13 रुपये किलोनं कापूस येतायला लागते. हे घडलंय का नाही बोला. याला कोण जबाबदार. काम काम आणि काम कसं आहे. पहिली पोरगी सापडली. बरं सापडला आपल्याला कोण काम. आणि आई बापांना काय वाटत नाही. 40% शाळेतली पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. कोणी बोलायचं नाही.
नववी दहावीची पोरं मोबाईल मध्ये रमी खेळतात, बोलायचं नाही. जो बोलेल त्याचा गेम, जो बोलन तो मेला. पळून जाणाऱ्या सगळ्या पोरी अल्पवयीन आहे, 13 ते 18. बोलायचं नाही. पोरानं मोबाईल मागितला, पोरीनं द्यायचा. पोरानं पैसे बॅलन्स टाकला, पोरीनं घ्यायचा. पोरानं गाडीवर बसवलं, तिनं बसायचं. त्यानं हॉटेलला नेलं, हिनं जायचं. त्यानं पळून नेलं, हिनं जायचं. बोलायचं कोणी नाही. नाही, त्या पोरानं हिला पळून न्यायचं आणि नको तसा वापर करायचा आणि आयुष्यातून मुली उखडून टाकायचा. कोणी बोलायचं नाही. आईला जर विचारलं असं का, तर आई म्हणते ती वनस्पती शास्त्राचा अभ्यास करते ना, त्यामुळे तिला डोंगराला येतावं लागतं. बोलायचं आणि पुरी निवडून इंदुरीकडनं शिवाय द्यायच्या. प्यार क्या चीज आहे, इंदुरीकर को क्या मानते. प्यार तो अंडा होता है, इंदुरीकडने तो प्यार किया है. प्यार क्या होता है तो कंडा तो रूप पड़ता है. प्यार क्या होता है तो चिंता नहीं होता है. प्यार क्या होता है तो कांदा तो उन्हें औषध करता है. क्यों पर्याय पहिला पोरगा झालाय म्हातारीचा का, दुसरा पोरगा आहे पाया पडून सांगतो क्रोध. आणि बसलेल्या माणसांना ध्यानात ठेवा, तरुण पोर वगैरे जरा रागाला आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणतो तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो, इंद्रिकर बोगस. ते 5-6 लाख खर्चाचे का. तरुण पोरं जरा दुसऱ्याची भोंगे बांधायची बंद करा. ही लोक तुम्हाला सीझन पुरतं वापरून घेतील, सीझन संपल्यावर तुमचा गेम होईल. तुम्ही हे याच्यापासून जरा बाजूला राहा. या टपऱ्या बिपऱ्या पेटवायच्या दंगली करायच्या. बरोबर विनोद समजून का भविष्य आहे तुम्हाला. आज कोणत्याही क्षेत्रात नोकरी करायला चारित्र्याचा दाखला लागतो. उद्या जर तुम्ही मोबाईल मध्ये सापडलेले एखादी टपरी पेटवता ना, तुमचं आयुष्य संपलं. तुम्ही हे चाळे सोडून द्या. भावनेच्या आणि वामन लोक मान्यता आम्ही काही करू शकतो, बोगसगिरी होईल. आयुष्यभर मिलिटरी जायची तयारी केली, चारित्र्याचा दाखला बोगस मिळाला, नोकरी केली. येडेपणा करू नका. हा धंदा करायला सुद्धा चारित्र्याचा दाखला लागतो. लागतो का नाही बोला. नोकरी करायला सुद्धा तुम्हाला कोणी सांगते भाड्याच्या गाडीत बसायचं, सभेला जायचं, टपरे पेटवायचं. मराल ना, मराल. 3 गोष्टी ऐकायच्या तुझी त्याच्या. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. पागलपणा करू नका. कोणी काम येत नाही तुम्हाला. प्रयोग सांगतो तरुण पोराला, तू काय होऊन फक्त गट प्रमुख अशी, विभाग प्रमुख. काय कळत तुला. तुम्ही एक प्रयोग करा, 60 रुपये खर्च करा आणि एक बँडेज करा आणि गळ्यात बांधा. फक्त येळभर गावात हिंडा. तुम्हाला कोण 20 रुपये देते भाऊ दा, हिंडा. फक्त 60 रुपयाची बँडेज बांधायची, हाताला लबाड फुटी आणि गळ्यात 2 अडका आणि इथं 2-3 ठिकाणी पट्ट्या मारा आणि हिंडा गावात. तुम्हाला कोण देतोय 20 रुपये मला पाव द्या. आणा 20 रुपये कमवून आणा. येळभर 20 आणतो. एका वड्यासाठी सभेला बोंबलं दिलं तर नाव आहे का. एक वडा खाल्लं तर 3 जुलाब झाले तुला. हा विनोद समजू नका. भुईमुगाच्या शेंगात दाण आहे तर त्याचा मुक्काम पोत येते. आणि तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानी द्या. लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो म्हणणार नाही. आज मेलो आणि माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय. मी उलथून जाणार. ती मला जाळायला येणार का उठवायला. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं. आपले गुडघे गेले दिंडी निघाली. माझा टेरपणा करू नका. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. मान्य. मारामारा करायला वापरू नका, दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद धर्म टिकवायला वापरा. किंवा काय का बसले सगळे लोक. तुम्ही दोन्ही पहा तेव्हा तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, तुम्हाला शत्रू नाही. मटका खेळा, आपला खेळा, इस्टेडी तर वाटलं करा, तुम्हाला शत्रू नाही. चांगलं वागलं तर शत्रू आहे. तुम्ही माल काढून कचकच प्या, शत्रू नाही. माल घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. तुम्ही जमीन विका, शत्रू नाही. आणि गुंठा घ्या, शत्रू उठले.
गावठी भाषेचा नालायकाला शत्रू नसतात. दळण इकून दारू पिणारी लोक आहेत. दळण इकून दळायला गेला दळणच इकून बायको पिठलं करून बसली आला तरी त्याची लोक महात्मा खाली दिसले नाही. हलकट माणसांना समाजामध्ये इतकं मार्केट आहे. पण चांगलं वागणारा त्रास आहे. तुमचं काय मध्ये आहे? आणि पुढचं वाक्य आहे का? तुम्ही चांगले वागले तरच तुम्हाला शत्रू आहे आणि शत्रू कधीच बाहेरचे नसतात. हे का छटे वाक्य नाही, हे इंग्लिशचे वाक्य आहे. झोपायच्या खोलीत येऊन ठेवा. शत्रू फक्त बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात. घरातले, भावकीतले, पाहुण्यातले आणि गावातले. आणि तीन जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव देतात. आजपासून महिला मंडळ शेजारच्या बाईला चहा बंद बंद. तिला स्पष्ट सांगायचे नाही. कीर्तन ऐकलंय, आपला विषय संपला. ती जर म्हणली माणूस की संपून टाकते आला माणूस. कारण जी बाई वाक्य सगळं मला जी बाई आपल्या घरातून चहा पिऊन जाते ती आपलीच माहिती शेजारी सांगते. पाया पडतो महिला मंडळ तुमच्या मुलासारख्या भावासारख्या नाही. आपल्या घरातली भांडणं कधी शेजारच्यांना सांगत जाऊ नका. कारण ती त्याला संधी असते. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ते बसल्या बसल्या आपली माहिती काढणार आणि शेजारी जाऊन भुकणार आणि त्याचा प्रचार करून देणार. याचं तुमचं काम आहे. तुम्हाला कोणी माणुसकी नाही म्हणलं तरी चालेल. पुढे समजा तरुण पोरांनो, तुम्हाला बेकार म्हणलं ना कोणी बेकार तरी चालेल. पण ह्या मोबाईलमुळं तुम्ही कोणत्या टपरीला हात लावा, कुणाबद्दल बोला, इतके मोबाईल भयानक झाले. मोबाईलच्या पेन मध्ये कॅमेरा आहे. एक वाक्य तुम्ही कोणाबद्दल बोलले तर एक शिवी एखाद्याला लाख रुपयाला होऊ शकते. बोलायचे दिवस राहिले. हे मोबाईल डाऊन वाल्यांपासून नेहमी सावध राहायचं. ज्याच्याशी बोलायचं त्याचा मोबाईल बंद असेल तरच बोलायचं, नाही तर तो गेमच करणार. तुमचं काय एक 3 वाक्य पाठ करून ठेवा. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध. पाया पडतो तुमचा राग आकडा राग. महिला म्हणलं अगरबत्तीचा झटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. चहा गरम असला तर माणसं बशी वापरतात. पातेला गरम असेल तर माणसं साक्षी वापरतात. पण हे दोघं जण इतके वाईट आहेत की जिवंत माणसाला तोडतात. तोडला माणूस तोडला जातो माणूस आणि माणूस तोडला जातो. एका दगडात माणूस मारला जातो. एखाद्याच्या डोक्यात दगड घालून तो माणूस जागेवर जर मेला जागेवर जर मेला तर त्याचं प्रेत ओळखू एवढं नाही म्हणून दगडानं खेचलं जातं. खेचलं जातं आणि खेचलेल्या प्रेताचे तुकडे करून ते गुढीत भरून टाकले जातात. एवढा क्रोध वाईट आहे. खून केला जातो खून. आणि खून करताना आरपार तलवार काढली जाते, गोळी घातली जाते. बरंच मुंडकं दाबून एखाद्याला मारणं किती वेदना होत असते. चालून एखाद्याला मारणं किती वेदना होत असतील. आणि हे दोघे जणच करतात कामाने. काय भयानक आहे. हो, हत्या खून. एखाद्याला नाही एखाद्याला मारला एखादा तर तो मेल्यानंतर ओळखू एवढं आहे म्हणून तो दगडाने ठेचला जातो. आणि ठेचलेलं प्रेत गुढीत घातलं जातं आणि वड्याला टाकलं जातं. एवढे दोघे जणच काम करतात कामाने. बरोबर. एक वाक्य सांगू. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुमचे सोन्याचे दिवस सांगू शकतो. राग जर आकारला तर तुमच्यावर सोन्याचे दिवस येतील. आणि रागाच्या भरात जर तुम्ही एखादं कृत्य केलं तर ते तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही. दोघांची शेतीवरून मारामारी झाली बांधावरून. एक मेला आणि एक आत गेला. वावर नांदच पण नांदले. त्याच्या डोक्यात दगड घातला तो आत गेला आणि दगड घातला तो जागेवर गेला. कापूस येतच पण दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एक कान फडली दिली. 50,000 घेतले. मला परत करू नका. माझा एक कान फडीत केवढं तरी तो म्हणतो 50 गेले पण त्याची जिरवली. तुम्हाला झालंय काय? मरता का काय? तुम्ही गेले 13 लाख घातले 3 म्हातारा पडला. नाहीच का लागायचं.
तुम्हाला आमच्या गावात नाव आहे तुला कोणी जात मला सांगितलं मुलं कापूस येत नाही का शेती करायची हे आता गरीबाचं काम राहिले का गरीबाचं काम आहे गावातले हे काय गरीबाची काम कोणी सांगितलं तुम्हाला येतं तुमचं आणि जुनी लोक तुम्हाला जमून देत असतात त्यांच्याकडे पैसा आहे त्याने 10 वेळा फेटावलं तर सदापर्यंत धोरण निघाल इतकी इस्टेट आहे त्यांची तू थुकेल तर मग वाढून खातो तू एक पिढी 3 वेळा पिकतो तुम्हाला कोणी सांगते कुठाने काय अजून 5 वर्षांनी कुठाने लोक ध्यान ठेवा ज्याला लोकनियुक्त सरपंच व्हायचं आहे तर जमीन विकल्याशिवाय होऊ शकत नाही कामावर मतदान नाही आता मालावर मतदान आहे तुम्ही नळ काढा नाही तर लोकांच्या तोंडात नळ घाला लोकांना काय घेते लोक अद्याप शोकर मार आणि तुम्ही ठेवली त्यांना सवय लावली तुम्ही एकमेकाच्या जिरवण्या पायी तुम्ही लावल्या त्यांना सवय लावली आणि त्या सवय लावल्यामुळे तुम्ही कार्यक्रमात गेला महाराजच म्हटले उठा जागे उठा जागे भारे दुसरा पोरगा म्हातारीचा आणि त्या दोघांना जपलं पाहिजे आणि तिसरा पोरगा म्हातारीचा आणि आज सगळी माणसं पाणी संपवली रक्ताचे नाते संपले लोक बाप मेल्यावर बहिणीने खंदे फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केलं नसते यम परवाडला पण बहीण परवाडली नाही यमाला दिसत्याला इथं 10-12 जण भावाशी बोलत नाही असे आता इथं बसले मी नाव सगळं सांगतो आणि भाऊ पाया पडतो काही सही कर काही थांबत्याला विचारते त्याला म्हणजे त्याला ऐकीचा तो नाव आहे गावायचा तो लावून 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 असे म्हणणारे इथं बसले दोन हा योग कारण बाई कोण बाप सगळ्यांना पाड्या काही नाही हे बहिणीचं भावाचं नाद सुद्धा आज मैश्वर गेलं लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही हे गुरु मामा आलाय गुरु मामा त्याचा एक शोध लावला पाहिजे तो गुरु मामा कोण आवला देते पहिली सापडत म्हणजे मरणाची ती सवली पाहिजे तुला सांगू नको तुम्हाला तो मामा पहिला म्हणलं त्याचा कारखाना पुढे अहो लग्नांमध्ये मामा सक्का उभाच नाही मानवा खाल्ला पाहिजे अरे कोण्यात म्हणून त्या 49 माणसाने मला सापडवली पाहिजे आणि पिसवली पाहिजे तो एक खाल्ला पाहिजे गुरु मामा दुसरा एक माणूस आहे तो लई खाल्ला पाहिजे गाऊन कोणी शोधून काढलं तो माणूस सापडला गाऊन सुनालाय गाऊन सासूलाय गाऊन कोण नका अंदाजी तो एक माणूस सांगला पाहिजे आणि तिसरा एक मठ्ठा कोणी बनवला तो माणूस एक सापडला पाहिजे लग्नांमध्ये आता मठ्ठा आलाय द्यायला ती पडात बरं ती पडाव 3 वेळा कुत्र्याने तरुण हा मठ्ठा 15 जणांस मठ्ठा घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच उभं राहिलं का बसलं का फाळ 3 वेळा चहा घेतली आतमध्ये चहा पहिला पर्याय काम
दुसरा पर्याय क्रोध, तिसरा पर्याय लोक जागेवर आहे लोक. आणि आज सगळ्या माणसांना काय झालाय लोक. आणि चौथा पर्याय मत्सर. आणि मत्सर गावातली वरची मंडळी जाऊ ते कवा येतात तशी खालची गावांचा भोंग्या त्याला भोंग्या. गावात दहावी सुद्धा पार्टीवर आहे, सत्ते सुद्धा पार्टीवर आहे. या पार्टीची लोक त्या पार्टीच्या फरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कागदाचा ट्रॅक्टर जाऊन देत नाही अशी इथं बसेल लोक आहेत. आता थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठे दिला नाही का तर त्या साहेबाचं काम करतोय. ह्या वरच्या मंडळीनं गावांचा भोंग्या करून दिला. भोंग्या आणि सगळे निवांत 4 महिने झाले होऊ नये शिवू नये तसे गुन्ह्या गोविंदानं पण नाही काय तुम्हाला 3च खुर्च्या लावतात. तुमचा गेली आग लावून खाली. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकट्या मुंबईत गेला नव्हता. मला थोरला संध्याकाळी उशीमध्ये गुंतून राहिला. मुलगी एकच होती मला ती कधीतरी जाणार होती. माझ्या भावाला माझ्याशी बोलायचं नव्हतं पण माझ्या वच्यावर बसावं लागत होतं. वच्यावर बसावं लागत होतं. हे चित्र बसलेल्या लोकांचं आहे का नाही. साखरपुडा झाला तर पोरगी रडली. का रडली माहिती का. मी तर नवरीच्या घरी जाणार आहे. मी या गावाला पाहुणी आहे. मी गावच सोडून जाणार आहे. भांडण माझ्या चुलत्याचं माझ्या बापाचं होतं. मी काय केलं होतं माझ्या चुलत्याने माझ्या पाठीवर आशीर्वाद द्यायला थांबावं लागत होतं. ही चित्र आहे आज. हा मत आहे मत. आणि सध्या कोरोना झाल्यापासून इतकी दारू पिण्यात लोक महाराज. दारू न पिणं हा कमीपणा झालायचा. जी माणसं दारू पित नाही त्यांना जीवनातला आनंद लुटता आला नाही असं तेवढ्यांचं म्हणणं आहे. असणारी गोष्टी प्रत्येक गावात 100 लोकांमध्ये 90 लोक दारू पितात. दारूवर बोलायचं नाही कोणी. दारूवर जो बोलेल मेला. भ्रष्टाचार शब्द सुद्धा काढायचा नाही कोणी. सगळ्या पैशाचाराला जनसेवा नाव द्यायचं. 3 किलोमीटरला पुन्हा 3 कोटी लागते खरीला. प्रत्येक कामात टक्का ठरला. वरून टक्का 3 कोटी मंजूर झाले. 92 कोटी 93 लाखात रस्ता. मी बदलेल माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला. मी मेलो तरी तुम्ही सुधारावा. पण आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आला. आणि असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार हा माणूस काय म्हणतो. अरे गुलाम केलं तुम्हाला लोकांनी. गुलाम 2% आणि 3% देऊन तुम्ही आयुष्यात लाचार होऊन जगले. लाचार. तुम्हाला स्वाभिमान ठेवला नाही. आणि दारू इतकी झाली या 4 वर्षात. महिला मंडळ पुरुष मंडळी मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. या 4 वर्षात डाव्याला जायची लाज वाटते. लाज. 22-24 वर्षाच्या पोराने 40 वर्षाच्या बापाने त्याला पाणी पाजलं. सगळे दारू प्यायला पोरे घरात ठेवून आलाय. ज्यांना पाटली प्यायची त्यांनी बायका करायचं नाही. बायको नको तशी प्या भरपूर प्या. मग कारण दारू बोलायचं नाही कोणी. पण तुम्ही तसे मला दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बरबाद करू नका तुमचं काय. अरे जरा मागच्यांचा विचार करा. करा विचार. महिला मंडळ हे 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात अपघातात गेला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या काय माहित त्या पोरं की माझा बाप गेला. काही माहित त्या पोरं की माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का. काय उत्तर आहे तुमच्या बसलेली माणसं ध्यानात ठेवा. काय उत्तर आहे. तुमच्या मुलाचं लग्न निघालं का तुम्ही गावाला 10,000ची दारू पाजायची. वरात निघली की 10,000ची दारू पाजायची. तुमच्या पोरांची लग्न टोलेजन झाली असती लोकांनी म्हणावा
म्हणून तुम्ही गरिबाच्या संसारात विष घालवता. तुमच्या पोराच्या लग्नाला तुम्ही 10,000ची दारू पाजली, 10 पोरांमध्ये 3 पोरं एवढे झाले, 2 पोरं मेले, जबाबदार कोण? बोलायचं नाही कोणी, बोलला त्याची पट्टी. कुठे महिला कुठे एखादं प्रेम जर रस्त्याला घेऊन चाललं ना पेटवायला, ते ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं, कुठे चालवलं काय सांग. आणि प्रेम पेटवल्यावर सगळी लोक रडतात, सगळे लोक रडतात. ती लहानरी पोरं उडी हाणतात आणि पोरं विचारतात आई माझ्या बाबाने काय केलं का, माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं, पेटला माझा बाप पेटला. काय गुन्हा आहे त्या पोराचा, काय गुन्हा आहे त्या बाईचा, काय गुन्हा आहे त्या पोरीच्या आई बापाचा, काय गुन्हा आहे, काय गुन्हा आहे त्या मुलीचा, बोला काय हे, काय गुन्हा आहे त्या लहानपणाचा, काय गुन्हा आहे त्या आई बापाचा. जरा एकमेकाला दारू पाजणारे जरा नीट आहे का, 12वी या फौजे टोणगे जरा नीट आहे का, मिशा फुटल्या नाही नाव ऐकव पटरी बेटा. अरे बाप हे रे, बापाची इष्टे सोडून जगून दाखवा. काय त्या मुलीचा गुन्हा आहे, काय बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. 90% पोरं पोरी देण्याच्या लायक राहिले नाही. लग्न जमवणारे दलाल नीट आहे का पहिले, 50,000 रुपये कमिशन घेताना दुसऱ्याचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गायब, तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. अरे काय धंदा बांधला. हे लग्न जमवणारे कोट्याधी झाले या 2-4 वर्षात. कोणची पोर कोणला द्यायची, कोणची पोर कोण. तिसरं लग्न एका महिन्यात एका पोरीत आणि 3 नवरी एकत्र भेटली. पहिला म्हणलं ए प्रेत पेटवलं, अशी म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग काय पाठ करतं, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला विचारतं तू काय आलं नाही, अरे माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी आलो. आणि शाळेतली पोरं शाळा नवीन सुटल्यावर ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ती पोरं विचारतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेला. ती पोरग घरी येतं आईला म्हणतं आई मेलाय माझा बाप. आईशी दात खेळ बसते. स्तनातलं दूध पिणारं पोरग जर बापाच्या पिंडासमोर आईच्या स्तनातलं दूध पित असेल, तुमच्या दारूची किंमत काय, काय किंमत. 2.5 वर्षाचं पोरग आईच्या स्तनातलं दूध पित आहे, आई तिला दूध पाजते आणि तिच्या नवऱ्याचा पुढे पिंड पडतोय. काय त्या 2.5 वर्षाच्या पोराचा गुन्हा सांगा, पुढे सांगा. त्याने कशावर जगायचं हे सांगा. जाऊ द्या मी नालाय ते सांगा, मला म्हणाला या पोरानं आयुष्यात जगायचं कसं एवढं सांगा. कोण सांभाळू शकतो त्याला. सांभाळी 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 महिला म्हणलं सांभाळी, सांभाळेल मामा, सांभाळेल काका, सांभाळेल आजा, सांभाळेल, सांभाळणार तुम्ही पाजणार आहे, सांभाळणार. तुझ्या पोराच्या लग्नाला तू आता 1000ची दारू पाजली, एक पोऱ्या मेला, त्याच्या बायकोचा पोरांचा तुम्ही संसार करणार का, करणार. हा म्हणा नाही नाही, कोण नाही सांभाळ. हे केस कमी आहेत मी अंगाची, एवढी गावं पाहिजे. मला 30 वर्ष झाली, प्रत्येक वाक्य माझं अनुभवाचं आहे तुमच्या. फक्त ते लोकांना झोंबत आहे, थोडा राग येतोय लोकांना, येऊ द्या, पण त्यातलं वाक्य खोटं नाही. ते कालही खरंय, आजही खरंय आणि उद्याही खरंय. फक्त ते खरंय झोंबत आहे, कारण ते एकदम खरंय. आणि हा पठ्या 2.5 वर्षाचं पोरं, बापाचा दाव आहे, पुढे पिंड पडतोय, ब्राह्मण मंत्र म्हणतोय, 15 खाली आईनं पोरग झाकलं आणि पोरग स्तनातलं दूध पितं. त्या प्रेताजवळून एक म्हाताऱ्या, त्या भाताजवळून एक म्हातारी उठते आणि ती म्हातारी त्या 15 खालचं पोरग ओढते आणि बापाच्या शेवटच्या दर्शनाला त्या 2.5 वर्षाच्या पोराला नेते. ते पोरग पिंडावर ठेवलेला भात पाहतं आणि खणखण हसलं. त्याला काय माहिती, हा माझ्या बापाचा पिंड आहे. ते त्या भाताकडे पाहून
हसताय. काय ते आईचं अंतकरण म्हणत असेल तुम्ही मला सांगा. काय आम्ही फक्त म्हणतोय गावाचा विकास करायचा आहे. जोपर्यंत सगळी गावातली लोक आता 2-3 दिवसात गाव पुढाऱ्यांनी मिटिंग घेतली पाहिजे. शाळा सुरू झाली आता दिवाळीच्या शालेय परिसरामध्ये विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा मोबाईल शैक्षणिक कालावधी बंदच पाहिजे हा निर्णय गावाने घेतला. हा सरकारचा निर्णय ही गावाने मिटिंग घेतली पाहिजे. 11 ते 5 शाळेच्या परिसरात विद्यार्थ्याला मोबाईल नाही आणि शिक्षकाचा मोबाईल बंद ठेवला पाहिजे. 50% काम होईल. तुमचं काय मत? मी एक जणांना बोललो तो शिक्षक म्हणला त्या बापाच काय बापाचं नाही काही जात रे. पण बाप म्हणून ज्याला मुलगी आहे ना त्याला 5 किलोमीटर मध्ये सुद्धा मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. हो, मुलगी आपली घरात येत नाही तोपर्यंत आईच्या शिव भांड्यात पडत नाही. हो, पहिले पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मत आणि 5वा पोरगा आहे मत्सर. आणि या मत्सरानं वाटोळ केलं गावाचं. हा त्या साहेबाचं काम करतो, हा त्या साहेबाचं काम करतो. तो त्या पक्षात आहे, हा पक्षात आहे, तो त्या गटात आहे, ह्या गटात आहे. वाट लावून टाकली गावाची. आता पूर्वी लोक म्हणायचे काय चाललंय कसं काय. आता लोक कोणत्या वाटत ग्रामपंचायत लागली इकडे कोणत्या बाजूने वाट लागली गावाची. हो, काम क्रोध लोभ मत आणि 6वा पट्टा आहे मत्सर. सगळ्या लोकांना काय झालं बाबा अंकाराची गणदाता गुरुवचन कुठली कोण वाजली मी नसलो तर चाल कोण म्हणा पण नियोजन केलं. आणि 7वा पोरग आहे मुलगी आहे. 6 पोरी झाल्या बघा. 6 पोरी झाल्या, 6 पोरं झाले. आता 6 पोरी आहे का आशा 9.5 कापूस झाला तेव्हा दिला नाही. आता 700 जुना होता हाय त्याच्यात घातला झोप कापसा आशा 7,500 सोयाबीन झाली दिली नाही. आता 500 पुढे चालायला. आणि शेतकरी असा आहे मी याला कोणता गेला नाही. सगळ्यांच्या डोक्यात 24चं जागा वाटत आहे. इकडे कापूस येता नाही तर बकरं शिवीला पाहता. काय लोकांना केलं सगळ्या लोकांच्या डोक्यात एकच किडा बसलाय. तुम्ही तिकडे मला 28 रुपये दूध झालं कोणी बोलायचं नाही. 28 रुपये लिटर दूध 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 आहे. सोयाबीन 5,000 रुपये क्विंटल आहे आणि सोयाबीनचं भूस 7,000 रुपये. 7 रुपये किलो सोयाबीनचं भूस आहे. भूस आता पुढच्या वर्षी सोयाबीन पेरावा का भूस पेरावा भूस आहे 7,000 रुपये आणि सोयाबीन आहे 7,000. असे महागात सीझन आला का तुम्हाला वापरून घ्यायचं. थोडी शिबिर घ्यायची. मोकळ्याचं शिबिर शेणचं शिबिर म्हातारामध्ये आणायचं शिबिर वेळ काढून घ्यायची. 24 गेली का 29 पर्यंत तुम्हाला ताण नाही. तुम्ही बदल माझ्यावर बसलं मी निघून गेला ठोकली नाही. आता
आता माझ्याकडे एवढे रंगले आमदार खासदाराला चालेल त्याच्या मागे तुम्ही गेला उडत. तुम्हाला गुलाम करून टाकलं या लोकांनी. गुलाम 28 रुपये दूध आहे आपलं प्युअर आणि पिशवी केवढ्याला आहे अर्धा लिटरची 30-35 ला म्हणजे 70 रुपये लिटर पिशवीतला आहे. प्युअर 28 रुपये. हे सगळे जनतेच्या हिताचे निर्णय आणि हे जे चाललंय हे सगळं जनतेसाठीच आहे. माझ वाटायला शिकवणार आहे मला रसा तुम्हाला भाऊ द्या तुम्हाला. मला महाराष्ट्राची दिवाळी झाली शेतकऱ्याची दिवाळी नाही झाली हो. शेतकऱ्याची दिवाळीला त्याच्याकडे काही नव्हतंच. काय होतं दिवाळी नाही झाली त्याची दिवाळी. बोलायचं नाही. बोलणे म्हणजे हाताने गेम करून गेले त्याचे सगळ्यात जास्त फळंदी भोगले. हो माझ्या जागेवर दुसरा मार आला असताना मला येणार असता. रोज माझ्या भोवती 90 लफडे रोज झोपेतून लफडे सुरू. आशिरीला बोलणार उद्या मोकळ्याला बोलणार कुणाला तरी खरं बोलूचा धर्म संपते. आमचं काय आयुष्याला 1-2 वर्ष पण काळाची गरज आहे. सांगा पाहिजे म्हणलं तुमच्या मुलासारख्या मी काय वाईट बोलतोय हे मुद्दे काळाची. बोलायचं नाही काही कळत नाही बोलायचंय काय नाही. किती तुला तू शाळेत किती तुला 4थीला तुला इतरायचं काय काम. तू 3 वर्ष घरीच होता 3 वर्ष बंदच होती. तू तुला नवीला शिमीला कमाल केला. शिमीला ना चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी is first chapter. One scientist has 3 rules. What is the name of that scientist? Newton. How many rules? 3. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. शिक्षक काय सर्विस झालं तर तुझे वडील सर्विस आमचा इतका हुशार नाही होऊ शकत. आमच्या त्या प्रयोगला खिटवून तुम्हाला किती बापाच्या बायको टिंब म्हणतात. मला बाप बोलला नाही तरी काय 11वी गेल्या 10वी होतं. सेमीला होता का मराठी मीडियमला होता का. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4 पहिल्या प्रकरणात एक आकृती होती अशी. तिचं नाव काय 10वीला पेपर सिमीला मराठी मीडियमला होता ना. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 तू किती रे 4थीला गड्यावर काटे किती 3. करेक्ट. तू किती रे 4थी. बापाच्या बायकोला काय म्हणतात करेक्ट. आईच्या आईला आजी. करेक्ट. तू किती रे तिला पुढे माग नाही. 7वी सेमी का मराठी पाणी हा पदार्थ स्थायू द्रव का वायू. सांभाळले कशा 9वीला पोरी कोणी ना किती का तू किती 7वी तू 9वी सेमी का मराठी सेमीला 9वीला सेमीला 9वी सेमीला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन and Newton's second law of motion.
Action and actions are equal, but their direction is opposite. It is a third rule, correct? But what is how many types of velocity? म्हणजे त्वरणाचे प्रकार किती? In chapter number 2, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि तिसरा कोणता राहील? मराठी सांगा. धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण. करेक्ट? याला काय नाही. गावातले पुढारी शाळेकडे लक्ष द्या. आपल्या गावातल्या शाळा चांगल्या आहेत, आपण लक्ष देत नाही, नाही तर पोरं बाहेर पाठवायची गरजच नाही. पण आमच्या शाळा पार्टीत गुंतल्या, ग्रामपंचायत त्यांच्या जागा, त्याच्यामुळे आपण तिथं लोक काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार किती झाले? 6. आता किती राहिले? 6. आशा, 2 इच्छा आणि 3 आशा, इच्छा, आशा, पगार वाढत, इच्छा, आशा, भाव वाढत, पगार वाढत, रिटायर झाले, काही परमनंट झाले, काही पोरं लग्नाला आले, बापाला पगार, काही 10 लाख भरले तर 3,000 घेतात, काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले, काही 42 वर्ष झाली, झोपडे पगार नाही, गाव सर म्हणते त्याला. अरे MSc PhD माणसं त्या लोकांनी 6,000 रुपये महिन्यानं वापरले. मला MSc PhD माणसं 6,000 रुपये महिन्यानं प्राध्यापक केले. 28 वर्ष पुस्तकं उलटी पालटी केली, त्याला 3 चष्मे लागले. त्याच्या आईनं दागिने मोडले. तिथं 11ला बाई कामाला ती 5ला जाते, 300 रुपये म्हणजे 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात विचार, त्या कापसाला आग लाव. शिवाय आता हंड्यातलं पाणी देत नाही ती. हंडा घ्यायला 4. आता प्रत्येक वावरात काय नेऊन द्यायचा? 4 तर फक्त एवढेच वर्ष द्यायचा. पुढच्या वर्षी 4 सुद्धा बंद. पुढच्या वर्षी डायरेक्ट 2:30 वाजता गॅस पेटवायचा वावरात आणि भज्याचा खाना पंचार भजे गरम खायचं तेवढा वापरा. आपली बायको पीठ खालोय, आपण झाले आपल्या. कारण आमच्याकडे काम करायला माणसं राहिले नाही ना. आमचा बाप झाला कार्यकर्ता, पर्यंत झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. आमचा घर समाजसेवे. बाप हिंडतोय डाळब्यांना, लग्नांना, साखरपुड्यांना, आमंत्रण असून नसून तुम्ही चालवलं का म्हणजे 3ला सभा, 1लाच ग्राउंड. लग्नाला जातो पहिले, मग तिला जेवतो आणि नवरी काढून देतो, तिथंच बसवतो. काम नाही आणि बांधावर उभा राहतो. काय गवत आहे येणार घे त्याची शिंगरू. शेतीला नियोजन नाही. त्याची बायको महिला जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाही, आणि त्याचा बाप ह्या गवताला उपाय काय? त्याची शिकून विकल्याशिवाय मजुरीला जाणाऱ्यांनी चांगल्या बागायतदारांना याजाने पैसे दिले. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या, तर बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकलं, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटले. आणि हे मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोलत होतो घेताना. आखी दुनिया मला येणं म्हणजे मी येणं आहे,
पण इतका खरं बोलतो म्हणलं या कशी मी बोंबलत होतो बायको मिळणार बायको राहिलेल्या पोरांनी स्वप्नात सुद्धा हा विचार केला. तिने असेच दिवस काढून घ्यायचा कोणता तरी फोटो ठेवायचा रेंज काहींचा तो डिस्प्लेच गेला चित्रच आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा आणि ती दीक्षा सांसा ती 2 नंबरची जी मुलगी आहे म्हातारीची 2 नंबरची ती जरा कठीण आहे. तिचं नाव इच्छा. इच्छा मुलगी म्हणजे म्हातारीची आहे. तिला एक प्रियकर आहे. प्रियकर म्हणजे कोण नाही हे बऱ्या प्रियकर म्हणजे कोण बॉयफ्रेंड. आपले दिवस बोगस गेले रे. बॉयफ्रेंड आणि प्रेयसी म्हणजे गर्लफ्रेंड. बरोबर आहे 11 वेळा बरोबर आहे. प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड आणि प्रेयसी म्हणजे तू मोबाईल वापरतो चॅटिंग करतो. चॅटिंग किती टाइम करतो रोज चॅटिंग किती टाइम करतो कोणाशी करतो आणि मग मी नावाच सगळं सांगितलं नाही ना काही चॅटिंग करायचं नाही करायचं नाही. तू वापरतो बरं मोबाईल पांढऱ्या शब्दाला हे बऱ्या शब्दाचा नाही काय खोटं बोलतो हातात मोबाईल येतो नाही म्हणतो नाही ना तू रे वापरतो चॅटिंग करतो मग बरं चॅटिंग 8वीचं तासभर चॅटिंग करते नाही मला. तुम्ही सावध व्हा. ऐका नीट आता म्हातारीची दुसरी पोरगी आहे इच्छा तिला एक प्रियकर आहे. त्या प्रियकराचं नाव आहे मन आणि मनावर इच्छा प्रेम करते. घाटाळा असा झालाय तिचा प्रेम तिचा प्रियकर आहे नपुसक. तिला कधी पार होणार नाही आणि तिला आपण हात जोडून सांगू ए इच्छे तू मनाला सांग ए मना सगळं कर काय करू नको ना करी रे दंगा
तुझा ब्रेकर मन आहे, मनाला सांग का मला मायात गुंतून येऊ नको, आणि तुमच्या पाया पडतो माया थोडी कमी करा. 60 वर्षाच्या पुढे वय झालं ना, 65 सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी थांबून घेतलं पाहिजे. आपली बुद्धी कमी झाली, हातपाई काम देते नाही, कानाला नीट ऐकू येत नाही, डोकं लावायचं काही कारण नाही. म्हाताऱ्या बाया एकदा 60च्या पुढे गेलं ना, तुम्ही तो आला ना, काय सुनबाई करतील, पोर करते त्याशी डोकंच लावायचं नाही. आपलं पोतं टाकायचं, तुळशी बशी बसायचं, तासभर भजन करायचं, थोडे बांधे बाटाचे कापू लागायचे, निवडू लागायचे, पोटापुरतं काम करायचं, विषय भेटला. आणि सुनबाई बोलली ना, लई टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही आपलं काही दुखणं लावून जाते आणि मला बोलते तुला काय बोलते, काय बाय म्हणतात माझी सून ऐकत नाही का, तुझा तिचा काय सबंध, काय सबंध तुझा, तू कोण शानीला बोलली, सुनाला पावरमध्ये घेणारी तू कोण, तिच्या बापानं तो पर्याय विकत घेतलाय, व्यवहार झालाय, ती तो बैल आवताला हाकायचं का कापूस येतं ती ठरवी ना, तुला काय बोलायचं अधिकार आहे. तुला त्याने लाटणं दिलं, पळपट दिलं, फुकणी दिली, उशी दिली, गादी दिली, तवा दिला, फक्त काढ्याची पिटी राहिली तेवढी आण. कोणाचाही काही संबंध नाही, आपल्या मस्तीत आपण जगायचं. 60 वर्ष वय झालं, मस्त भजन करायचं. गावातले लोक 60-65 वय झालं, देवळा पुढे सकाळी अर्धा तास गप्पा मारा, दुपारी लिंबा खाली 2 तास झोप काढावा, मस्त हरिपाठ परिपाठ पाठी. काही म्हाताडी इतकी विचित्र आहे गावात, येळभर देवळा झोपत येतात, हरिपाठच टायमाला घेत येतात. काय चांगला लोक आहेत, येळभर होताना पडेल देवळा आणि हरिपाठ ठेवायला घेऊन चला आता ती एवढ्या सुरुवात करते. ही रावणाच्या काळात युद्धातून पडून आलेली राक्षस मंडळी येळभर देवळात होत. वय झालं, विषय संपला. माया बा शरीर तर परत मिळालं, याला तपास. आज आपण या श्राद्धाला आलो, सोमंगल शहरी खंडू जाधव यांचे चिरंजीव, 7 पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आता आपण आलो. पण आपल्याला आता मरणे हे तर अटळ आहे, पण मरायच्या काही कल्पना आहे, जरा डोक्यात घेता. जायचं तर एक दिवस तुम्हालाही आहे, मला आहे, राहायला कोणी आला नाही, मग राहायला कोणीच आला नाही, तर थोडं देवासाठी जगायला काय आज तुम्ही मी आयुष्यभर नागच्या आवडतीसाठी पाणी मारू मारू कापूस शिकला, उपाल्या खाली हात घालू घालू मग शिकल्या, शिकल्या खाली घालू घालू गोण्या टाचल्या, काय एक लफडे केलं का आपण. हिचं पारडू तिला 5, तिचं पारडू हिला 5. मेथी लवकर यावं म्हणून त्याच्यावर दिशी फवारली, ती मेथी सप्त्याच्या पंक्तीला दिली, ती माळकऱ्याने लिंबू पिळून खाली. अरे लफडे करायचे. कीर्तनाला आला तर चपला चोरल्या, मतदानाला पैसे घेऊन गावाला निघून गेला, तमाशाला गेला तर बायांना खडे आणले. काय करायचं काय, ग्रामपंचायत लागली तर 3 बांधले, ते पैसे घेतले गावाला निघून गेला. आधी मतमोजणी झाली, चला आपलं गाव पडेल बरं का. अरे उलटे माणसं आता काय काय म्हणतात, त्यांनी 1500 दिले बरं का, तुमचे त्याच्यापेक्षा किती आहे थोडं पहा, नाही तर म्हणून करू विचार. तो आपली 21 काय दे पाहिजे. दुसरा तिसरा भेटला, 21 गेले ते, पण मी काय अजून हा म्हणायला नाही. तुम्हाला आपले 25 मग द्या पैसे. ऐका पैसे आहे, तिघांचे घेतले, 2 घेतले, 1500 घेतले, 21 घेतले, 2,500 घेतले. आणि पप्पे जे आहे ते दिसत डॉक्टर दवाखान्यात झोपून राहील, तुम्ही मी ऍडमिट. इतकी लबाड लोक झाल्या. मग म्हातारपणी पडायचं असं उदाहरण, हे यामा असा माझ्या जागण्यात काय असा मला विचारायचं, तुला वर जागा होईना म्हणून तुला खायचं, पण तू वर गाव बिघडवाय बसलाय. तुला इथून न्यायचं म्हणजे वर डायरेक्ट त्यालाच्याकडे टाकून उकळूनच काढायचं. तू सुईचा नाहीये. 14 नरकामधला एक नरक आहे, 24 नरक आहे, 24. त्याच्यात एक नरक असा आहे, माणसांच्या जेवढ्या विष्ट आहेत त्याकडे एक ठेवल्या जातात, त्याच्यात याला लोळावलं जातं, तिथेच टाकायचं याला. शिका, नुसते आता भांडणं करण्यात मजा नाही. राहायचं भांडणं करून काय करायचं, किती दिवस राहायचं. आता हे कीर्तन संपल्यावर मी घरी जायला याची गॅरंटी नाही, तुम्ही घरी जायला याची गॅरंटी नाही. काय मारामारी भांडणं करून करायचं, काय संग नाही येते तुम्हाला. कपाट भर नोटा त्यांच्या घरात होत्या, त्यांच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाही. काय किती आहे, 2 धागे 3 जी शिटीमध्ये श्रीमंत आहे.
याड पडणार. आणि ही गावात जी श्रीमंत माणसं आहे ना महाराज, त्यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. त्यांच्या सगळ्या बँकेच्या नोटीस वाटल्या तर बँकेचे शिपाई श्रीमंत आहे. त्याचा ट्रॅक्टर बँकेला ओढून यायला त्याच्यामध्ये पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुण्याला जमीनच नाही तर का वाटा नांगरतो. पाहुणाच घरपुरात राहतोय, नांगरतो कोणाला? नुसत्या लाभाड आहे. गरीबाची पोरगी पडून गेली ना खानदान तशी, मोठ्याची जर गेली ना तर तिथं वापरतो. भविष्याच्या दृष्टीने बुद्धीने घेतलेला निर्णय तसा योग्य आहे. काळ बदलला आहे आणि तुमची बुद्धी तशी पहिल्यापासून हा आणि बुद्धीनं जर निवडला ना हा चांगला आहे. तो काही तो बाहेर नाही, कारण त्याची आई सुद्धा पडूनच येईल होती बुद्धी. पण मी काही बोललो असतो, पण मी बापांची आई कशी झालेली आहे त्याच्यामुळे विचाराच्या दृष्टीने बुद्धीने घेतलेला निर्णय काही नाही वाटत महाराज लोकांना. आता गावोगाव ते आता शेतकरी वर्ग, मी स्वतः शेतकरी आहे, लग्न सुरू झाले. वन डे लग्न करा महिला म्हणलं, नवऱ्याला थोडं दम द्या. 9:30ला हळद, 10:30ला साखरपुडा, 11ला लग्न. काय म्हणजे काय 3 तासात लग्न झालं पाहिजे, एकच जेवण. आणि लग्नाला सिस्टमॅटिक लोक बोलायचे, हे भंगार लोकच बोलायचे. लईत लई 150 लोक सिस्टमॅटिक भारी पदार्थ झाला त्यांना बांधून द्या. पण 100-150 लोक असावे, वेळेत लग्न असावं, खर्च लिमिटेड असावा. तो प्या टोपी का डोक्यात घुसत नाही, उपाडण्यानं फाशी घेता येत नाही. आणि लग्नातला टाईल आहे ना, तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन गुंडाळून पहा किती टाइम वरचा, एक बाजू उघडीच, इकडे झाकलं, तू घाल इकडं.